एका चटणी जारमध्ये आपल्याला घ्यायचे आहे काही लसणाच्या पाकळ्या, थोडी हिरवी मिरची आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो। आता आपण काय करणार आहोत, 2 वाट्या घेणार आहोत बेसन, त्याच्यामध्ये टाकणार आहोत ओवा ह्या पद्धतीने क्रश करून टाकायचा आहे, हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि जे आपण बॅटर मिक्सरमधून काढलेलं आहे हे बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ह्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी बनवायची आहे। तर पाणी एकदम टाकू नका, कारण बेसनमध्ये पाण्याचा जास्त गरज पडत नाही, त्याच्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे छान मिक्स झाल्यानंतर इथे आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा। पुन्हा थोडंसं पाणी टाकून ह्याला थोडंसं पातळ आपल्याला करून घ्यायचं आहे। रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो। अशा वेळेस टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी कमी तेलामध्ये आणि झटपट बनणारा हा नाश्ता आपल्याला तयार करायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आपल्याला बॅटर पातळ ठेवायचं आहे। एका नॉनस्टिक तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। अगदी कमी तेलामध्ये बनणारा हा पदार्थ आहे आणि झटपट बनतो, त्याच्यामुळे तुम्ही कधीही याला ट्राय करू शकता। आता हे बॅटर असं पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि हे छान पातळ असं पसरून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर, आपल्याला हवं असल्यास किसून गाजर टाकू शकता, बीट टाकू शकता किंवा मग तुम्ही एखादा अजूनही व्हेजिटेबल इथे ॲड करू शकता। जे पण मुलं खात नसतील त्यांना ह्या पद्धतीने आपण करून देऊ शकतो। तर ह्याच्या जेव्हा साईडनी थोड्या थोड्या कडा सुटायला लागतील तेव्हा आपल्याला ह्याला ह्या पद्धतीने घेऊन आणि पलटून दुसऱ्या साईडनी सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांमध्ये झटपट असे मऊ मऊ बेसनाचे धिरडे तयार। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। आता आपण हे हिरवी चटणी किंवा लोणचं किंवा सॉस सोबत सर्व करू शकता। थँक्स।